विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड सेमिस्टर 3 न्यूमेरिकल टेक्निक्स. आजच्या लेक्चर आपण ट्रॅपेझॉइडल रूल वर आधारित एक एक्झाम्पल बघतो आहोत. एक्झाम्पल असे बघा, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन -2 to +2 x upon 5 + 2x dx using trapezoidal rule by dividing the interval -2 to +2 into 5 equal सब इंटरवल्स. हा चौकोनी ब्रॅकेट म्हणजे क्लोज इंटरवल. क्लोज इंटरवल म्हणजे -2 आणि +2 त्यात इन्क्लूड करायचे. म्हणजे -2 पासून सुरुवात करायची +2 पर्यंत. -2 पण घ्यायचा, +2 पण घ्यायचा. हा त्या क्लोज इंटरवलचा अर्थ असतो. ओके, याच्या सोल्युशन मध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की आम्हाला 5 सब इंटरवल्स म्हटलेलं आहे. याचा अर्थ n ची किंमत 5 घ्यायची. क्वेश्चन मध्ये तसं सांगितलेलं आहे. इंटू 5 इक्वल सब इंटरवल्स. हा 5 म्हणजे n, म्हणून आपण n ची किंमत या ठिकाणी 5 घेतलेली आहे. आता आम्हाला लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटच्या किमती लिहायच्या. लोअर लिमिट आपलं -2 होतं, त्याला आपण a मानतो. अप्पर लिमिट 2 होतं, त्याला आपण b मानतो. हे लोअर आणि हे अप्पर लिमिट इंटिग्रेशन मध्ये या इथे आहेत. -2 + 2 हे लोअर लिमिट, हे अप्पर लिमिट, हे a, हे b. ओके, आता यांचा वापर करून आम्हाला सर्वप्रथम h काढावा लागतो. हा h या फॉर्म्युल्याने मिळतो. b -a अपॉन n. b ची किंमत आहे 2, हे मायनस साइन. a ची किंमत आहे -2 अपॉन n ची किंमत 5. हे मायनस मायनस प्लस. 2 + 2 दॅट इज 4 अपॉन 5. आता 4 अपॉन 5 जर आपण कॅल्सीनं भागाकार करून पाहिला तर तो येतो 0.8. एकदा बघून घ्या. 4 अपॉन 5. ओके, 0.8. आता h ची किंमत मिळाल्यानंतर तिची इंटरवल आपल्याला दिली होती ना, -2 पासून 2 पर्यंतची, ती इंटरवलच्या किमती आम्हाला कशा मिळवायच्या बघा. आता आम्हाला -2 पासून सुरुवात करायची. म्हणजे पहिला एक्सच्या कॉलम मध्ये आपण लिहिणार -2. ओके, आता इथून सुरुवात करणार. म्हणजे प्रत्येक वेळेस येणाऱ्या संख्येत तुम्हाला 0.8 म्हणजे h ऍड करत जायचा असतो. ओके, आता पहिली संख्या तुमची -2 आली. -2 मध्ये जर तुम्ही 0.8 ऍड केला तर ही ऍडिशन येणार -1.2. त्यानंतर ह्या -1.2 मध्ये परत तुम्ही 0.8 ऍड करणार, ते येणार -0.4. मग ह्या -0.4 मध्ये परत तुम्ही 0.8 ऍड करणार, ते येणार 0.4. मग या 0.4 मध्ये परत तुम्ही 0.8 ऍड करणार, ही ऍडिशन येणार 1.2. फायनली या 1.2 मध्ये तुम्ही 0.8 ऍड केल्यावर ती ऍडिशन येते 2. 2 म्हणजे अप्पर लिमिट. म्हणजे आपण लोअर लिमिट पासून सुरुवात केली ती हळूहळू अप्पर लिमिट पाशी येऊन थांबलो. ओके, आता ह्या ज्या किमती आहेत ना, 1, 2, 3, 4, 5 आणि 6, ह्या किमती एक्सच्या आहेत. आता आम्हाला यावरून वायच्या किमती काढायच्या असतात. ओके, आता बघा मित्रांनो, आता आमचं फंक्शन जे होतं ना इंटिग्रेशनचं -2 to +2, ते हे होतं. या इथं एक्स जे आहे त्या किमती तुम्ही प्रत्येक वेळेस भरत जा. ज्या किमती मिळणार त्या वायच्या किमती असतील. ओके, म्हणून एक्सची किंमत आम्हाला फक्त बदलत जायची. आता आपण एक y0 ची किंमत काढतोय.
म्हणजे आपण एक्सच्या जागी x0 ठेवतोय. या फंक्शनमध्ये जिथं जिथं एक्स तिथं तिथं आपल्याला x0 ठेवायचा. x0 म्हणजे काय? एक्सची पहिली किंमत किती होती? -2. म्हणून x0च्या जागी मी -2 लिहिला. हा 5 ॲज इट इज लिहिला. 2 x0ची किंमत -2. मित्रांनो, हे कॅल्सीनं सोडवा. कॅल्सीनं सोडवताना गडबडही करू नका. पहिल्यांदा काय करा, हा न्यूमरेटर ॲज इट इज ठेवा. आता हा जो डिनॉमिनेटर आहे हा पहिल्यांदा सोडून घ्या. हा 5 आहे, हा गुणाकार येणार -4. 5 -4 दॅट इज 1. ओके, याचा अर्थ -2/1 म्हणजेच -2. थोडक्यात x0ची किंमत आपण -2 घेतली, y0ची किंमत सुद्धा -2 आली. अशा आपल्याला आता एक्सच्या सगळ्या किमती भरायच्या आणि त्यावरून वायच्या किमती काढत जायचं. ओके, आता आपण नेक्स्ट किंमत काढणार y1ची. हा आहे y1. म्हणजे तुम्ही एक्सच्या जागी x1 लिहिणार हे लक्षात ठेवा. x1 किती आपला, म्हणजे एक्सची आपण नेक्स्ट किंमत किती काढली होती? -1.2. आता एक्सच्या जागी -1.2 आपण लिहिलेलं आहे. मग याला सोडून घेऊ. हा -1.2 ॲज इट इज ठेवला. हा 5, हा गुणाकार मी केला -2.4. मग ही वजाबाकी मी केली, ती आली 2.6. म्हणजे -1.2/2.6. कॅल्सीनं जर हे करून पाहिलं तर ते येतं -0.4615. ओके, म्हणजे आपल्याला y1ची किंमत मिळालेली आहे -0.4615. आता आपण y2ची किंमत काढणार. y2ची किंमत काढणार म्हणजे साहजिक आहे, एक्सच्या जागी आपण x2 भरणार. x2 म्हणजे एक्सची नेक्स्ट किंमत भरणार. सो y2 इज इक्वल टू x2/5 + 2x2. x2 म्हणजे नेक्स्ट किंमत होती -0.4. हा 5 + 2 इंटू -0.4. हा गुणाकार मी केला, तो आला -0.8. मग ही सबट्रॅक्शन मी केली आणि ती येते 4.2. मग हा भागाकार कॅल्सीनं मी जेव्हा केला तर तो भागाकार आला बघ -0.0952. आपण कॅल्सीने करत असताना पहिली 4 डेसिमल प्लेसेसची घरं आम्हाला बघायची. पहिली 4 घरं बघितली की आपण त्याच संख्या लिहायच्या. नेक्स्ट किंमत आहे y3ची. y3ची किंमत काढायची म्हणजे एक्सची नेक्स्ट किंमत ठेवायची, त्याला आपण x3 म्हणणार. x3 म्हणजे एक्सची नेक्स्ट किंमत आहे 0.4. मग हा 5 + 2 एक्सची किंमत 0.4. हा गुणाकार केला, तो आला 0.8. मग ही ॲडिशन केली, ती आली 5.8. म्हणजे 0.4/5.8 ती किंमत येते 0.0689. ओके, मग आता नेक्स्ट किंमत एक्सची ती आहे, आपण x4 म्हणूया. ती आली होती 1.2. 5 2 x4ची किंमत 1.2. हा गुणाकार केला, तो आला 2.4. म्हणजे 1.2 ॲज इट इज. ही ॲडिशन केली, ती आली 7.4. हा भागाकार केला, तो आला 0.1621. ओके, आणि फायनली आपल्याला एक्सची लास्ट किंमत भरायची. एक्सची लास्ट किंमत म्हणजे x5 ती आली होती 2. हा 5 + 2 इंटू याची किंमत 2. गुणाकार केला, 2 × 4 5 × 4 9 झाले. 2/9 भागाकार केला, तो आला 0.2222. ओके, मग आता एक्सच्या किमती -2 पासून +2 पर्यंत जेवढ्या मिळाल्या त्या, आणि वायच्या किमती
Y0 पासून Y5 पर्यंत ज्या मिळाल्या त्या एका तक्त्यात आपण पहिल्यांदा भरून घेणार. आता तो तक्ता बघून घ्या. तर मित्रांनो, X आणि Yच्या किमतीचा हा तो तक्ता. X0, X1, X2, X3, X4, X5 या किमती आपण मिळवल्या होत्या. त्या अशा होत्या -2, -1.2, -0.4, 0.4, 1.2, 2 या झाल्या Xच्या किमती. त्यानंतर आपण Yच्या ज्या किमती काढल्या Y0, Y1, Y2, Y3, Y4, Y5 त्या इथं लिहिल्या. पहिली किंमत आम्हाला मिळाली होती -2. त्यानंतर होती -0.4615. त्यानंतर मिळाली होती -0.0952. त्यानंतरची किंमत आहे 0.0689. पुढं 0.1621. लास्टला आम्हाला मिळाली होती ती 0.2222. ओके. अशा रीतीनं Xच्या आणि Yच्या किमती आपण भरल्यानंतर ट्रॅपेझॉइडल रूलनुसार ते इंटिग्रेशन आपण काढणार आहोत. आता मित्रांनो, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. आम्हाला त्यांनी काय सांगितलं होतं की 5 इक्वल सब इंटरव्हल्स. काय या 5 इक्वल सब इंटरव्हल्स आहेत का? बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 आकडे दिसतात. मग 5 कसे झाले? तसं नसतं. -2 to -1.2 ही एक इंटरव्हल झाली. ओके. मग -1.2 to -0.4 ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी आणि ही पाचवी. 1, 2, 3, 4 आणि 5 अशा सब इंटरव्हल झाल्या. ठीक आहे. आता ट्रॅपेझॉइडल रूल बघा. ट्रॅपेझॉइडल रूल असं सांगतो बघा, ते शब्दात सुद्धा आपल्याला मांडता येऊ शकतं. हे या पद्धतीने. कुणाही fx या इंटिग्रेशनचा ट्रॅपेझॉइडल रूल काय सांगतो? h/2 कंसाच्या बाहेर. मग पहिल्या कंसात सम ऑफ एंड एंट्रीज. एंड एंट्रीज याचा अर्थ सुरुवात आणि शेवट या 2 एंट्रींची ॲडिशन करायची. दॅट इज सम. +2 इंटू सम ऑफ रिमेनिंग एंट्रीज. मग जेवढ्या एंट्रीज उरल्या त्या सगळ्यांची बेरीज करायची, त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे इथं सुरुवातीची आणि शेवटची एंट्री जी आहे त्यांची बेरीज राहील आणि इथं उरलेल्या सगळ्या एंट्रींची म्हणजे वायच्या किमतीची बेरीज राहणार आणि त्याला आपण मल्टिप्लाय करणार 2 न आणि या सगळ्याला h/2 न मल्टिप्लाय करणार. दिस इज ट्रॅपेझॉइडल रूल. आता हेच आपण कसं लिहितोय बघा. इंटिग्रेशन -2 to +2 x upon 5 plus 2x dx. दिस इज फंक्शन. ओके. आता h/2 सम ऑफ एंड एंट्रीज. एंड एंट्रीज म्हणजे या ही सुरुवात आणि ही शेवट. काय आहे? y0 आणि y5 ही त्यांची ॲडिशन. हा पहिला कंस. +2 इंटू सम ऑफ रिमेनिंग एंट्रीज. आता रिमेनिंग कोण आहे? 1, 2, 3, 4. हे रिमेनिंग या इथे येणार, त्यांची ॲडिशन. ओके. आता ह्या किमती या फॉर्म्युल्यात जर आपण भरल्या तर कॅल्क्युलेशन करायला काय हरकत नाही. म्हणून h ची किंमत तुला माहिती 0.8 अपॉन हा 2 कंसात सम ऑफ एंड एंट्रीज. एंड एंट्रीज म्हणजे ही आणि ही, या दोघांची ॲडिशन मी या इथं लिहिली. +2 इंटू सम ऑफ रिमेनिंग एंट्रीज. रिमेनिंग म्हणजे 1, 2, 3, 4. या 4ही एंट्रीज मी या इथे लिहिल्या. ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी. ओके. मग आता यांची आपण ॲडिशन करून घेतली, यांची ॲडिशन करून घेतली. हा 0.8/2 सध्या तरी तसाच ठेवलाय.
ही ॲडिशन मी करून पाहिली, ती आली -1.7778. आता आपण हे करून बघूया. -2, ठीक आहे, प्लस 0.12340. 1 2 3 4 वेळेस 2. ओके, किती आले? -1.7778. ओके, म्हणून या इथं मी या दोघांची ॲडिशन लिहिली -1.7778. आता हा 2 सध्या बाहेरच ठेवला आहे आणि मी ही सगळी ॲडिशन सबट्रॅक्शन काय येते ते करून पाहतो. पहिली संख्या आहे -0.4615. ही पहिली संख्या. पुढं काय? मायनस. हे मायनस 0.0952. पुढं काय? प्लस. किती आहे? 0.0689. आणि फायनली काय आहे? प्लस. किती? 0.1621. ठीक आहे. आता हे किती येतं बघा. ते येतं -0.3257. ओके, म्हणून ही सगळी ॲडिशन मी लिहिली -0.3257. मग आता काय करायचं? हा भागाकार करून टाकू. तो आला 0.4. हे ॲज इट इज ठेवू. आता हा जर गुणाकार आपण केला प्लस मायनस येणार मायनस, आणि 2 न जर याला मल्टिप्लाय केलं तर ते येणार 0.6514. मग फायनली ही दोघं समान चिन्ह यांची ॲडिशन आहे, समान चिन्हाची बेरीज करतात. म्हणून 0.4 इंटू ही ॲडिशन केली ती आली -2.4292. फायनली हा गुणाकार केला तो गुणाकार येतो -0.9716. आणि अशा रीतीनं मित्रांनो इंटिग्रेशन -2 to +2 x/5 + 2x dx इज इक्वल टू काय येतं? -0.9716. तर मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.